नमस्कार. आजचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी यूपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे? आता जो राजीनामा देण्यात आलेला आहे अध्यक्षपदाचा, त्याचा कार्यकाळ 2029 पर्यंत होता. 5 वर्ष अगोदरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर तुमचे ऑप्शन आहेत: ए मनोज सोनी, बी संजय कुमार, सी आशुतोष जावळेकर, डी अमित कुमार. आपलं बरोबर उत्तर आहे मनोज सोनी यांनी राजीनामा दिलेला आहे. वैयक्तिक कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोण एक्स ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते ठरले आहेत? जे आपलं ट्विटर आहे त्यामध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेते कोण ठरले आहेत जगातील? ऑप्शन आहेत: नरेंद्र मोदी, राहुल गांधी, डोनाल्ड ट्रम्प, जो बायडन. कोणते नेते ठरलेले आहेत जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले? आपलं बरोबर उत्तर आहे आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत. तर प्रश्न तिसरा आहे, कोणत्या देशाचे मनोलो मार्केज यांची भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे? हे कोणत्या देशाचे आहेत मनोलो मार्केज? ऑप्शन आहेत: ए ब्राझील, बी अर्जेंटिना, सी स्पेन, डी अमेरिका. तर आपलं बरोबर उत्तर आहे स्पेन देशाचे आहेत. प्रश्न चौथा आहे, भारताच्या कोणत्या टेनिसपटूंनी स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर आपला ऑप्शन आहे: सुमित नागल, बी रोहन बोपन्ना, 3 सोमदेव देववर्मन, डी युकी भांबरी. विजेतेपद कोणी पटकावलेला आहे स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीमध्ये? त्याचं बरोबर उत्तर आहे युकी भांबरी यांनी पटकावलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आहे? अशोक अमृतराज व महेश भूपती, विजय अमृतराज व लिएंडर पेस व सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना आणि युकी भांबरी. आपलं बरोबर उत्तर आहे विजय अमृतराज व लिएंडर पेस. प्रश्न क्रमांक 6 आहे, विजय अमृतराज आणि लिएंडर पेस हे टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट होणारे कोणत्या खंडातील पहिले 2 टेनिसपटू ठरले आहे? ऑप्शन आहे: आफ्रिका, बी अर्जेंटिना, सी आशिया, डी उत्तर अमेरिका. कोणत्या खंडातील पहिले 2 टेनिसपटू ठरलेले आहेत? आपलं बरोबर उत्तर आहे आशिया खंडातील आहेत. प्रश्न क्रमांक 7 आहे, आतापर्यंत 28 देशातील किती टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झाला आहे? 28 देशामध्ये किती टेनिसपटूचा टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झालेला आहे? आपला ऑप्शन आहेत: ए 267, बी 255, सी 273, डी 268. किती खेळाडूचा समावेश झालेला आहे? आपलं उत्तर आहे 267, 28 देशामध्ये. प्रश्न 8 आहे, कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देशातील सरकारी नोकरीमधील आरक्षणाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे? आता सध्याचा प्रश्न आहे करंट अफेअरचा. ऑप्शन आहे: चीन, म्यानमार, मलेशिया, बांगलादेश. हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याचं बरोबर उत्तर आहे बांगलादेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या सालापर्यंत भारताची 60 वर्षे व त्यावरील वयांची वृद्ध लोकसंख्या दुप्पट होण्याचा युनिफा इंडियाने वर्तवलेला आहे? ऑप्शन आहेत: 2065, 2050, 2060, 2070. आपलं बरोबर उत्तर आहे 2050. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताची सध्या 60 वर्षे व त्याहून अधिक वर्षाची वृद्ध लोकसंख्या जवळपास किती कोटी आहे? आपले ऑप्शन आहेत: ए 15 कोटी, बी 17 कोटी, सी 19 कोटी, डी 18 कोटी. भारताची सध्या 60 वर्षे व त्याहून अधिक वयाची वृद्ध लोकसंख्या जवळपास किती कोटी आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे 17 कोटी.
प्रश्न क्रमांक 11 आहे, जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कुठे करण्यात आलेले आहे? जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कुठे करण्यात आलेले आहे? कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेले आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, बी चेन्नई, सी कोलकाता, डी नवी दिल्ली. कोणत्या शहरामध्ये केलेला आहे भारतामध्ये? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 12 आहे, नवी दिल्ली येथे जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? आपला ऑप्शन आहे ए नरेंद्र मोदी, बी एस जयशंकर, सी अमित शहा, डी अनुराग ठाकूर. 46व्या बैठकीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे वारसा समितीच्या, जागतिक वारसा समिती? याचं उत्तर बरोबर आहे श्री नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात पहिल्यांदा कोणत्या कालावधीत जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे? भारताच्या पहिल्या कोणत्या कालावधीत जागतिक वारसा समितीचे 46व्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे? 22 ते 30 जुलै, 20 ते 30 जुलै, 23 ते 31 जुलै, 21 ते 31 जुलै. आपलं बरोबर उत्तर आहे 21 ते 31 जुलैमध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 14, एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादकांची निर्यात किती टक्क्याने घसरली आहे? एप्रिल ते जून महिन्यातील ऑप्शन आहे 4, 3, 5, 2. त्याचं बरोबर उत्तर आहे 3 टक्क्यांनी घसरलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांची निर्यात किती अब्ज डॉलरवर आली आहे? तर याचे ऑप्शन आहेत ए 5.88, बी 5.66, 3 5.77, डी 5.55. एप्रिल ते जून महिन्यात देशातील कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनाची निर्यात किती अब्ज डॉलरवर आली आहे? याचं उत्तर आहे 5.88 अब्ज डॉलर. प्रश्न 16 आहे, पर्यावरण संरक्षणासाठी GEP इंडेक्स सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पर्यावरणासाठी संरक्षणासाठी तर आपले ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी तेलंगणा, डी कर्नाटक. तर आपले बरोबर उत्तर आहे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 17 आहे, राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झाला आहे? भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झालेला आहे? ए राजस्थान, बी केरळ, सी पश्चिम बंगाल, डी तामिळनाडू. त्याचं बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? आपला ऑप्शन आहे ए शाहरुख खान, बी रामचरण, सी प्रभास, डी अमिताभ बच्चन. मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे रामचरण यांना सन्मानित करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये कोणत्या कालावधीत 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे? 15 ते 25 ऑगस्ट, 17 ते 27 ऑगस्ट, 10 ते 20 ऑगस्ट, 11 ते 21 ऑगस्ट. जे ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्नमध्ये होणार आहे 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलचे आयोजन, त्याची तारीख, त्याचं उत्तर आहे 15 ते 25 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. शेवटचा प्रश्न आहे, जागतिक वारसा केंद्राला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे? जो जागतिक वारसा केंद्र असतो त्याला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केलेली आहे? ऑप्शन ए 13, ऑप्शन बी 10, ऑप्शन सी 15, ऑप्शन डी 20. बरोबर उत्तर आहे याचं 10 लाख डॉलरची मदत जाहीर केलेली आहे.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण या चॅनलवर नवीन दररोज व्हिडिओ टाकत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.